ठिकाणी आज बहिष्कार टाकण्याचं कारण काय होतं? कारण होतं की आमच्या गावातील काही जागेमध्ये काही बाहेरच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. त्या अतिक्रमणाच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदनाद्वारे कळवण्यात आलं. उलट 2018ला आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टाचा निकाल आमच्या बाजूनं लागला. कोणत्या ठिकाणचं अतिक्रमण होतं? बलसा खुर्द मुख्य रस्त्यावर परत आमच्या बाजूनं निकाल लागला हायकोर्टाचा, तरी प्रशासनानं कोणती दखल घेतलेली नाही. त्यानुसार समोर दिलेला आहे. किती दिवसाकरता टाईम मागितला त्यांनी? आचारसंहिता संपली की 15 दिवसांनी, म्हणजे आणि 3 महिने. शासनानं आम्हाला काय जेव्हा लिहून आम्हाला जागा दिली तर आम्ही तिथून उठून ते जागावर जाणार आहे. तसं चढत होते म्हणजे वर बांधून घेतले होते. इथून उड्या मारतात पोरणं, तिथून चढते, कुठून तरी चढते. आता हा भाग बऱ्यापैकी हे आहे. ह्याला क्लीन केलं, कलर केलं, कसलं सुंदर दिसून देईल. एक जुना जर सुद्धा मारलेला नाहीये असं वाटायला लागले वर्षानुवर्ष. करून घेतलं, कारण हे पूर्ण पाणी असं खाली दुकानात आहे. त्याच्या वरचे पण आहे ना, 7 दुकानाला पूर्ण मेंटेन केलेलं आहे. इथून म्हणले ना मॅडम, छिद्र पडून. आपल्या देवासाठी काही प्रगती व्हावं म्हणून गावकऱ्यांची काही इच्छा आहे का? समजा तुम्हाला दिलं एखाद्या लोकप्रतिनिधींनी, समजा नाही, आम्हाला घ्यायची इच्छा बी नाही कोणाची. म्हणजे तुमची स्वतःची ताकद आहे पैसा लावायची आणि एकी आहे गावाची. पण आतापर्यंत गावातले समजा ह्या मंदिराचा विकास समजा कधी केला आहे? समजा आता कलर वगैरे किती वर्षांत झाला? 10-12 वर्ष झाली असतात. 10 वर्ष. आणि समोरील हे मारुती मंदिरमध्ये आता नवीन नवीन काय काय केलेलं आहे इथं? समजा ही गावकरी सर्व गावकऱ्यांनी मिळून पट्टी गोळा करून गावकऱ्यांनीच केलेलं आहे. बरं, किती मंदिराला पट्टी गोळा करून डेव्हलप केला आतापर्यंत? प्रत्येक माणसानं 5,000 कोणी लाख रुपये सुद्धा दिलेले आहेत. 1 कोटीपर्यंत. ठीक आहे. पण तुमच्याकडून आता म्हणजे समोरच्या जे निवडून देणार त्या व्यक्तीकडून तुम्हाला रोड, नाल्या याचे समजा विकास पाहिजे. नगरपालिकेचे नळ आलेले आहेत गावात? नगरपालिकेचे आहेत, सार्वजनिक काही ठिकाणी नाही. बरं, पाणी किती दिवसाला सुटते? 8 दिवसाला येतं. घरोघरी नाही नाही आलेले. कुठपर्यंत आलेले आहेत समजा समोर? पण नगरपालिकेनं पाईपलाईन टाकली समजा. हां, पाईपलाईन टाकलेली. बरं, पण अजून सुद्धा सोय नाही तुमची. मग सध्या पाणी कुठून भेटायला तुम्हाला गावाला? बरं, खाजगी काही पाईपलाईन आहे का आपल्या इथे? मी ऐकलं होतं काहीतरी खाजगी पाईपलाईन होती पहिले. हां, म्हणजे खूप गरज होती. आता समजा उजळ. बरं, आपल्या जवळचे इथले आसुलेचे सुभाषराव जावळे, पंजाब डक किंवा महादेव जानकर, संजय बंडू जाधव, हे सगळे व्यक्ती तुमच्या म्हणजे जे की ज्यांना ओळखता अशी कोणती व्यक्ती समजा तुम्ही? परिचय सगळ्यांचाच आहे, पण जानकर तुमच्यासाठी नवीन आहेत का जुने आहेत? नाही, आता नवीन काय त्याचे काय आपल्याला परिचय. बरोबर. जानकर यांना ह्या परभणी जिल्ह्याचा अभ्यास नाही आणि कोणत्याही खेड्यापाड्यामध्ये त्यांची टीम नाही. ते अजून आलेलेच नाही. आले आता म्हणजे समोरच्या जे निवडून देणार त्या व्यक्तीकडून तुम्हाला रोड, नाल्या याचे समजा विकास पाहिजे. जे विकास करेन त्याला. काटा आहे का तुमच्याकडे गाडीत? काटा हमेशा असतो सर, हां, पण आज नाही, थोडं खराब झाल्यामुळे. बरं, नवीन आता आदेश निघाले कलेक्टर जिल्हाधिकाऱ्याचे आणि त्याच्याप्रमाणे गाडीवर पैसे जास्त त्या दिवशी रेट पाहिजे. तुम्ही टाकले का रेट? नाही, टाकून घेऊ. रेट टाकून घ्या. हो सर. आणि जास्तीचे पैसे गिराकाकडून घेऊ नका. नाही घेत नाही जास्त, जे रेट आहे तेच. हो. आणि कल्पना मालकाला द्या. हो सर. त्यानंतर गाडीचं नुकसान काही झालं तर ते जबाबदार तुम्ही राहताल म्हणा मालकाला.